दिसतंय? हा आपला टॉपिक आहे. टॉपिकचं नाव काय इथं आता? तर आपल्याला टॉपिकचं नाव इथं आहे आता सिस्टीम सॉफ्टवेअर. काय टॉपिकचं नाव आहे? सिस्टीम सॉफ्टवेअर. ओके. आता सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर सिस्टीम सॉफ्टवेअर वर्क्स विथ द एंड युजर. एंड युजर म्हणजे कोण? आपण. बरोबर आहे. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर याच्यामधल्या तांत्रिक बाबी हँडलिंग करण्याचं काम जे केलं जातं त्याला आपण काय म्हणतो? सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणणार. सिस्टीम सॉफ्टवेअर कुणावर काम करतं? एंड युजर. एंड युजर म्हणजे कोण? पीपल. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर याच्यामधल्या तांत्रिक बाबी हँडलिंग करण्याचं काम जे केलं जातं त्याला म्हणतो आपण सिस्टीम सॉफ्टवेअर. मग ते कुठं दिसतं आपल्याला? विंडोज, युनिक्स, लिनक्स, मॅक OS हे जे आहे ह्याला म्हणतो आपण ऑपरेटिंग सिस्टीम. आता जे विंडोजचं व्हर्जन नवीन आहे त्याला म्हणतो आपण विंडोज 11. काही ठिकाणी 10 वापरतात, काही ठिकाणी 11 वापरतात. युजर मेनली वर्क ऑन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. युजर हा नेहमी कशावरती काम करतो? इथनं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरवरती. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं उदाहरण कुठलं आहे? MS ऑफिस. आता जे आपण शिकतो वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, DTP असेल, टॅली असेल, ही काय आहेत की बाय डिफॉल्ट इथं आपण ती ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात आणि आपण त्याच्यामध्ये काम करतो. त्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरती जे काम करतो त्याला आपण काय म्हणतो? युजर असं म्हटलं जातं. ओके. आता टाईप्स ऑफ सिस्टीम सॉफ्टवेअर ह्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. एक म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम, युटिलिटीज, डिव्हाइस ड्रायव्हर आणि लँग्वेज ट्रान्सलेटर. ओके. मग ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? तर ऑपरेटिंग सिस्टीम इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम. अनेक प्रोग्रामचा मिळून जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो. मग हे काय करतं? हँडल मेनी ऑफ टेक्निकल डिटेल्स रिलेटेड टू युझिंग अ कॉम्प्युटर. आपण ज्यावेळी कॉम्प्युटर वापरतो त्यावेळी त्यातल्या ज्या काही टेक्निकल गोष्टी असतात ते हँडलिंग करण्याचं काम कोण करतं? इथनं ऑपरेटिंग सिस्टीम करतं. मग ऑपरेटिंग सिस्टीम इज द मोस्ट इम्पॉर्टंट टाईप ऑफ द कॉम्प्युटर प्रोग्राम. म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्राममधला सर्वात महत्त्वाचा घटक कुठला आहे? तो म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. जर आपल्या कॉम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम नसेलच तर त्या आपल्या कॉम्प्युटरचा काही उपयोग होणार नाही. विदाऊट इट कुड बी युअर कॉम्प्युटर कुड बी युजलेस. की शेवटी तो आपल्या कॉम्प्युटरचा काही उपयोग नाही आहे. ओके. आता त्याची फंक्शन्स आहेत. काय फंक्शन त्याच्यामध्ये आहेत? मॅनेजिंग रिसोर्सेस. म्हणजे जी काही साधनं आहेत त्याचं व्यवस्थापन कसं करायचं. दिस प्रोग्राम कोऑर्डिनेट ऑल द कॉम्प्युटर रिसोर्सेस इन्क्लुडिंग मेमरी, प्रोसेसिंग, प्रिंटर अँड मॉनिटर्स. जे कॉम्प्युटरमधले सर्व इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस आहेत त्या कॉम्प्युटरचं पूर्णपणे व्यवस्थापन करण्याचं काम हे कोण करतं? इथनं ऑपरेटिंग सिस्टीम करतं. प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस. युजर इंटरॅक्ट विथ द ॲप्लिकेशन प्रोग्राम अँड कॉम्प्युटर हार्डवेअर थ्रू अ युजर इंटरफेस. म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्राम आणि कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये समन्वय साधण्याचं जे काम केलं जातं त्याला आपण काय म्हणतो? प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस. ऑलमोस्ट ऑल न्यूअर ऑपरेटिंग सिस्टीम यूज द ग्राफिकल युजर इंटरफेस. म्हणजे प्रत्येक सिस्टीममध्ये आपण काय वापरतो? ग्राफिकल युजर. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक माणसाचा चेहरा हा सारखा आहे का? नाही. प्रत्येकाचा चेहरा हा ठिकाणी वेगळा आहे त्याच्यातून. ओके. कळलं का? ग्राफिकल युजर इंटरफेस त्याच्यामध्ये बघतो आपण. बरोबर आहे. आता रनिंग ॲप्लिकेशन. दिस प्रोग्राम लोड अँड रन ॲप्लिकेशन सच ॲज वर्ड अँड एक्सेल. एका वेळेला आपण जी 2 ॲप्लिकेशन रन केली जातात त्याला आपण काय म्हणतो? मल्टीटास्किंग म्हणतो. मल्टीटास्किंग मीन्स ॲबिलिटी टू रन मोर दॅन 1 प्रोग्राम ॲट अ टाईम. एकापेक्षा जास्त प्रोग्राम जे रन केले जातात त्याला आपण काय म्हणतो? इथनं मल्टीटास्किंग असं म्हटलं जातं. ओके. स्टार्टिंग और रिस्टार्टिंग अ कॉम्प्युटर इज कॉल्ड द बूटिंग. आपण रोज आल्यानंतर आपण जो कॉम्प्युटर चालू करतो त्याला आपण काय म्हणतो? बूटिंग म्हणतो. मग बूटिंगमध्ये एकूण 2 प्रकार आहेत. एकाला काय म्हणलं आपण? वॉर्म बूट. दुसऱ्याला काय म्हणलं आपण? कोल्ड बूट. वॉर्म बूट म्हणजे काय? व्हेन युअर कॉम्प्युटर सिस्टीम इज ऑलरेडी ऑन अँड यू रिस्टार्ट इट विदाउट द टर्निंग ऑफ द पॉवर. म्हणजे कॉम्प्युटरचा स्विच बंद न करता आपण जो कॉम्प्युटर चालू करतो त्याला आपण काय म्हणतो? वॉर्म बूट म्हणतो. आणि कोल्ड बूट म्हणजे काय? स्टार्टिंग अ कॉम्प्युटर दॅट हॅज बीन टर्न ऑफ इज कॉल्ड द कोल्ड बूट. म्हणजे जो कॉम्प्युटर आपण सिक्वेन्सली बंद केला जातो त्याला आपण काय म्हणतो? कोल्ड बूट. बूटिंग म्हणजे काय? स्टार्टिंग ऑर रिस्टार्टिंग अ कॉम्प्युटर इज कॉल्ड द बूटिंग. बूटिंगचे 2 प्रकार. एकाला काय म्हणलं आपण? वॉर्म बूट. एकाला काय म्हणलं आपण? कोल्ड बूट. वॉर्म बूट म्हणजे काय? कॉम्प्युटरचा स्विच बंद न करता आपण जो कॉम्प्युटर पुन्हा रिस्टार्ट करतो आणि तो कॉम्प्युटर आपण रिस्टार्ट करताना अल्टर, कंट्रोल, डिलीट अशा तिन्ही की कॉम्बिनेशनने प्रेस केल्यानंतर तो कॉम्प्युटर काय होतो? स्टार्ट होतो, रिस्टार्ट होतो. त्याला आपण काय म्हणतो? वॉर्म बूट म्हणतो. आणि कोल्ड बूट म्हणजे काय?
स्टार्टिंग ए कॉम्प्युटर दॅट हॅज बीन टर्न ऑफ इज कॉल्ड एज द कोल्ड बूट. जो कॉम्प्युटर आपण सिक्वेन्सनी बंद केला जातो त्याला आपण काय म्हणतो, कोल्ड बूट असं म्हटलं जातं. ओके. आता याच्यामध्ये आयकॉन्स आहे. आयकॉन्स म्हणजे काय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर ए प्रोग्राम, फाईल ऑर फंक्शन. आता याच्यामध्ये आयकॉन कसे ओळखायचे, तर हे जे दिसतात आपल्याला ह्याला काय म्हणलं, आयकॉन. आता ह्या आयकॉनमध्ये बघा प्रत्येकाचं काहीतरी वेगवेगळं आहे. असं आपल्याला दिसतंय का की प्रत्येकाचं इथं काही सारखं आहे, नाही. प्रत्येकाचं वेगळं काय, तर तो प्रोग्राम मला पटकन ओळखता जावा म्हणून इथनं आहे. हे जे आहेत ह्याला आपण काय म्हणतो, आपण आयकॉन्स असं म्हणतो. बरोबर आहे. पॉइंटर, आता हा जो दिसतोय आपल्याला ह्याला काय म्हणलं आपण, पॉइंटर. कंट्रोल बाय अ माऊस अँड चेंजेस द शेपेस डिपेंडिंग अपॉन करंट फंक्शन. जी काय आपली चालू फंक्शन आहे तो त्या पद्धतीने काय करतो, आकार चेंज करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हा जो पॉइंटर आहे ह्याच्यावरती कंट्रोल कोण करता येत ना, माऊस केलं जातं. विंडोज म्हणजे काय, रेक्टँगल एरियाज फॉर डिस्प्लेइंग इन्फॉर्मेशन अँड रनिंग द प्रोग्राम. एखादी माहिती दाखवणे आणि एखादा प्रोग्राम रन करणे त्याला आपण काय म्हणतो, आपण विंडोज म्हणतो. मेनूज ऑर टॅब्स प्रोव्हाइडिंग लिस्ट ऑफ ऑप्शन्स ऑर कमांड्स. आता आपण वर्ड शिकलो, बरोबर आहे, किंवा वर्डपॅड शिकलो. त्यात काय होतं, होम टॅब आहे, इन्सर्ट टॅब आहे, डिझाईन आहे, लेआउट आहे, याला आपण काय म्हणतो, तर टॅब. आणि त्या टॅबमध्ये जे वेगवेगळ्या कमांड असतात त्याला काय म्हणतो आपण, प्रोव्हाइडिंग लिस्ट ऑफ ऑप्शन्स ऑर कमांड्स. बरोबर आहे. इथं आपण त्याला असं म्हटलं जातं. डायलॉग बॉक्सेस प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन ऑर रिक्वेस्ट द इनपुट. म्हणजे मला एखादी फाईल सेव्ह करायची, आपण काय कमांड वापरतो, फाईलला गेलो, सेव्ह केलो. फाईल सेव्ह केल्यानंतर तो म्हणतो डू यू वॉन्ट टू सेव्ह फाईल, येस, नो ऑर कॅन्सल. येस, नो ऑर कॅन्सल ही जी बटणं असतात त्याला आपण काय म्हणतो, डायलॉग बॉक्सेस म्हणतो. म्हणजे समजा मला एखाद्याच्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे, आपण डायरेक्ट प्रवेश करतो का, नाही, आपण त्याला रिक्वेस्ट करतो, मी आतमध्ये येऊ का, बरोबर की नाही. मग ती जी रिक्वेस्ट असते तसं आपण कॉम्प्युटरला रिक्वेस्ट करतो की ही फाईल मी सेव्ह करू का, येस, नो ऑर कॅन्सल. ही जी बटणं असतात त्याला आपण काय म्हणतो, डायलॉग बॉक्स म्हणतो. हेल्प म्हणजे काय म्हणतो, प्रोव्हाइडिंग ऑनलाईन असिस्टंट फॉर ऑपरेटिंग सिस्टीम फंक्शन्स. बरोबर ना. म्हणजे मला कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर मी ऑनलाईनवरनं त्याची पूर्णपणे मदत घेतो. जसं समजा मला एखादा हे सापडलं नाही, म्हणजे एखादा ॲड्रेस सापडला नाही, आपण काय करतो, गुगल मॅप लोकेशन लावतो. म्हणजे ती आपण हेल्प कुठनं घेतली, आपण त्या मोबाईलच्या मॅप लोकेशनवरनं आपण घेतलेली आहे. फाईल म्हणजे काय म्हणलं आपण त्याला, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. जसं आपण रोज इथं आले की एक फाईल तयार करतो, बरोबर ना. मग फाईल म्हणजे काय, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. मग फोल्डर म्हणजे काय, कलेक्शन ऑफ फाईल्स. अनेक फाईल आपण ज्या एका ठिकाणी ठेवले जातात त्याला आपण काय म्हणतो, इथून आपण त्याला फोल्डर असं म्हटलं जातं. ओके. कॅटेगरीज एम्बेडिंग ऑपरेटिंग सिस्टीम्स. एम्बेडिंग ऑपरेटिंग सिस्टीम आर यूज फॉर हँडहेल्ड कॉम्प्युटर्स अँड स्मॉलर डिव्हायसेस लाईक PDS. म्हणजे एम्बेडिंग ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर हा आपण कुठल्या कॉम्प्युटरमध्ये केला जातो, तर तो म्हणजे असतो PDA. PDA म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पर्सनल डिजिटल असिस्टन्स. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम आर यूज टू कंट्रोल अँड कोऑर्डिनेट कॉम्प्युटर दॅट आर लिंक टुगेदर. सगळे कॉम्प्युटर एकमेकांना आपण जोडले जातात आणि ह्या जोडण्याकरता आपण ज्या सिस्टीमचा वापर करतो त्याला आपण काय म्हणतो, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम. स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम ऑल्सो कॉल्ड ॲज डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम कंट्रोल ए सिंगल डेस्कटॉप ऑर नोटबुक कॉम्प्युटर. हा जो सिंगल जो आपल्याला दिसतो डेस्कटॉप याला आपण काय म्हणणार आहे, स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम, किंवा त्याला आपण काय म्हणतो, डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे एक सिंगल कॉम्प्युटर जो असेल त्याला आपण काय म्हणणार, डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम, किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम. ओके. ह्याला काय म्हणलं आपण, कॅटेगरीज. एम्बेडिंग ऑपरेटिंग सिस्टीम कुठं वापरतात, हँडहेल्ड कॉम्प्युटर डिव्हायसेस. हँडहेल्ड कॉम्प्युटर डिव्हायसेस कुठला आहे, तर ते म्हणजे PDA. PDAचा अर्थ काय होतो, पर्सनल डिजिटल असिस्टंट. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर कुठं केला जातो, तर आपल्याला सर्व कॉम्प्युटर एकमेकांशी आपण कनेक्ट केले जातात त्याला आपण काय म्हणतो, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, की त्याला आपण दुसरं नाव काय द्यायला म्हणतो आपण, डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे सिंगल डेस्कटॉप किंवा नोटबुक कॉम्प्युटर करता आपण जो वापरला केला जातो त्याला डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम किंवा त्याला स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. आता मार्केटमध्ये जी आपण ऑपरेटिंग सिस्टीम बघतो ती कुठली या ठिकाणी आहे, तर विंडोज. तर विंडोज म्हणजे काय, इट इज द मोस्ट पॉप्युलर मायक्रो कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम ओव्हर द 90% ऑफ द मार्केट. म्हणजे विंडोजचा मार्केटमध्ये शेअर हा किती आहे, तर हा इथनं 90% आहे. बरोबर आहे. मॅक OS म्हणजे काय, तर इट इज अ पॉप्युलर
विथ द प्रोफेशनल ग्राफिक्स डिझायनर, डेस्कटॉप पब्लिशर अँड मेनी होम युजर. मॅक ओएसचा वापर हा आपण कुठं करतो तर वेगवेगळे जे ग्राफिक डिझायनर असतात, डेस्कटॉप पब्लिकेशन असतात किंवा आपण होम युजर म्हणजे आपण जे घरी कोणी कॉम्प्युटर वापरतात तर त्यामध्ये मॅक ओ एस सिस्टीमचा वापर केला जातो. लेटेस्ट व्हर्जन ऑफ द मॅक ओ एस इज द मॅक ओ एस एस. त्याच्यामध्ये 2 फीचर असतात. एक म्हणजे काय म्हणलं आपण त्याला स्पॉटलाईट, दुसरं म्हणजे काय म्हणलं आपण डॅशबोर्ड वेजेट्स. बरोबर आहे. आता स्पॉटलाईट काय करतं तर स्पॉटलाईट इज अ ॲडव्हान्स सर्च टूल फॉर टू लोकेट द फाईल्स, फोल्डर अँड ईमेल मेसेज. स्पॉटलाईटचं काम काय आहे तर फाईली शोधणे, फोल्डर शोधणे किंवा ईमेल मेसेज शोधणे. डॅशबोर्ड काय करतं तर डॅशबोर्ड आर द स्पेशलाइज प्रोग्राम दॅट विल कन्स्टंटली अपडेट अँड डिस्प्ले द इन्फॉर्मेशन. एखादी माहिती कंटिन्यू अपडेट करणं आणि ती माहिती दाखवणं त्याला काय म्हणलं आपण येत ना डॅशबोर्ड. वन व्हर्जन ऑफ द मॅक ओ एस इज द लिपॉड. लिपॉड इज ऑल्सो कॉल्ड ॲज द बूट कॅम्प. बूट कॅम्पचं कार्य काय आहे विच अलाउ टू रन बोथ द मॅक ओ एस अँड द विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. एका वेळेला आपण ज्या 2 ऑपरेटिंग सिस्टीम रन केले जातात त्याला आपण काय म्हणतो येत ना बूट कॅम्प म्हणतो. मॅक ओ एसलाच आपण काय म्हणतो लिपॉड म्हणतो. लिपॉडमध्ये इन्क्लूड काय असतं येत ना बूट कॅम्प असतं. बूट कॅम्पचं कार्य काय असतं तर आपण एका वेळेला 2 ऑपरेटिंग सिस्टीम ज्या रन केले जातात त्याला आपण काय म्हणतो येत ना बूट कॅम्प असं म्हटलं जातं. आता युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम वॉज ओरिजिनली डिझाईन टू रन ऑन मिनी कॉम्प्युटर इन द नेटवर्क एन्व्हायरमेंट. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर हा आपण कुठं करतो मिनी कॉम्प्युटरमध्ये केला जातो पूर्वी. आता त्याचा वापर आपण कुठं करणार आहे मायक्रो कॉम्प्युटरमध्ये केला जातो. तर लिनक्स ही कशी आहे लिनक्स इज अ फ्री ऑपरेटिंग सिस्टीम. की जसं आपण काय म्हणतो की माझं स्वतःचं घर आहे आणि माझं भाड्याचं घर आहे. दोघांमध्ये फरक काय आहे फरक काय की ज्या घरामध्ये मी राहतो स्वतःच्या तिथं मला कुठल्या प्रकारचं भाडं द्यावं लागत नाही आणि ज्या ठिकाणी मी रेंटवरती राहतो तिथं मला दर महिन्याला मला काहीतरी रक्कम द्यावी लागते. तसंच ह्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये प्रत्येकाला काहीतरी चार्जेस असतात. त्याच्यापैकी लिनक्स ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे हिला कुठल्याही प्रकारचे चार्जेस नसतात. इट इज द फ्री ऑपरेटिंग सिस्टीम. ओके. आता युटिलिटीज मेक कॉम्प्युटर इझियर अँड सेफर. युटिलिटी प्रोग्राम इज ऑल्सो नोन ॲज द सर्व्हिस प्रोग्राम. युटिलिटी प्रोग्रामलाच आपण काय म्हणतो येत ना सर्व्हिस प्रोग्राम असं म्हणतो. ट्रबल शूटिंग दॅट रेकग्नाइज अँड करेक्ट द प्रॉब्लेम्स आयडियली बिफोर दे बिकम सिरियसली. एखादी समस्या खूप गंभीर होण्यापूर्वी जे आपण उपाययोजना केले जातात त्याला काय म्हणतो ट्रबल शूटिंग. म्हणजे समजा मला कॉम्प्युटरमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये तर मी काय करतो की कॉम्प्युटरमध्ये मी अँटीव्हायरसचं सॉफ्टवेअर लोड करेल आणि अँटीव्हायरसचं सॉफ्टवेअर लोड केलं तर काय होईल कुठल्याही प्रकारचे विषाणू किंवा व्हायरसेस माझ्या कॉम्प्युटरमध्ये येणार नाही. म्हणून ट्रबल शूटिंग दॅट रेकग्नाइज अँड करेक्ट प्रॉब्लेम आयडेंटली बिफोर दे बिकम ए सिरियसली. एखादी समस्या गंभीर होण्यापूर्वी त्याच्यावर जे उपाययोजना केले जातात त्याला आपण काय म्हणतो ट्रबल शूटिंग असं म्हटलं जातं. अँटीव्हायरस प्रोग्राम काय करतो दॅट गार्ड युअर कॉम्प्युटर सिस्टीम अगेन्स्ट व्हायरसेस ऑर द डॅमेजिंग प्रोग्राम. एखादे प्रोग्राम डॅमेज करायचे नसतील तर त्याला आपण काय करतो येत ना अँटीव्हायरसचा आपण वापर केला जातो. अनइन्स्टॉल्ड प्रोग्राम दॅट अलाव यू सेफली अँड कम्प्लिटली रिमूव्ह द अननिडेड प्रोग्राम्स. आता आपल्याकडे मोबाईल असतो बरोबर आहे. मोबाईलमध्ये आपल्याकडे खूप ॲप असतात आणि काय होतं काही कारण नसताना आपण ते ॲप तसेच ठेवतो आणि आपलं काय होतं मोबाईल थोडासा स्लो चालायला लागतो बरोबर आहे. मग मोबाईलमधले किंवा कॉम्प्युटरमधले काही प्रोग्राम असतील जर ते मला काढून टाकायचे असतील तर आपण कशाचा वापर करतो अनइन्स्टॉल प्रोग्रामचा वापर करतो. अनइन्स्टॉल म्हणजे काय नको असलेले प्रोग्राम्स कॉम्प्युटरमधून काढण्याकरता जे केलं जातं त्याला आपण काय म्हणतो अनइन्स्टॉल प्रोग्राम असं म्हणतात. बॅकअप प्रोग्राम म्हणजे काय दॅट मेक कॉपीज ऑफ फाईल्स टू बी यूज इन केस ऑफ ओरिजिनल आर लॉस्ट ऑर डॅमेज. बरोबर ना. म्हणजे एखादी फाईल समजा आपण डुप्लिकेट फाईल तयार करतो जसं आपण विंडोजमध्ये शिकलो की फाईल कॉपी करा पेस्ट करा फाईल रिनेम करा अमुक करा बरोबर ना. बॅकअप म्हणजे काय त्या मूळची फाईल असती तिची आपण एक डुप्लिकेट फाईल तयार करण्याकरता आपण बॅकअप प्रोग्रामचा वापर केला जातो. फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम म्हणजे काय दॅट रिड्यूस द साईज ऑफ फाईल्स सो दे रिक्वायर लेस स्टोरेज स्पेस कॅन बी इफिशियंटली सेंड ओव्हर द इंटरनेट. एखाद्या फाईलची साईज खूप मोठी आहे आणि ती मोठी असलेली साईज आपल्याला कमी करण्याकरता आपण जो प्रोग्राम वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम. म्हणजे मोठी असलेली जी साईज आहे ती साईज आपल्याला कमी करायची त्याच्याकरता आपण जो प्रोग्राम वापरतो त्याला आपण काय म्हणतो
फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम असं म्हटलं जातं. ओके. डिस्क क्लीनअप दॅट आयडेंटिफाय द एलिमेंट्स द नॉन इसेन्शियल फाईल्स. नको असलेल्या फाईल्स कॉम्प्युटरमधने काढण्याकरता आपण डिस्क क्लीनअपचा वापर करतो. आणि डिस्क डिफ्रॅग्रामेटर म्हणजे काय, दॅट लोकेट्स ॲट एलिमेंट्स अननेसेसरी फ्रॅग्रामेंट्स अँड रिअरेंज द फाईल्स. म्हणजे अनावश्यक तुकडे आपण एकत्रितपणे गोळा करून त्या फाईलची पुनर्बांधणी करणं म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, डिस्क डिफ्रॅग्रामेटर असं म्हटलं जातं. युटिलिटी सूट. युटिलिटी सूट म्हणजे काय म्हणतो, कंबाईन द सेव्हरल युटिलिटी प्रोग्राम्स इनटू वन पॅकेज. अनेक प्रोग्रामचं मिळून जे एक पॅकेज केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, युटिलिटी सूट म्हणणार. बाईंग द पॅकेज इज लेस एक्सपेन्सिव्ह दॅन बाईंग अ प्रोग्राम सेपरेटली. जर आपण प्रत्येक प्रोग्राम सेपरेटली परचेस केलं तर काय होणार आहे, त्याचं कॉस्टिंग वाढणार आहे. म्हणून आपण काय करतो, अनेक प्रोग्रामचं म्हणून आपण एकच पॅकेज घेतलं जातं त्याला आपण काय म्हणतो, युटिलिटी सूट असं म्हटलं जातं. आता डिव्हाइस ड्रायव्हर. एव्हरी डिव्हाइस दॅट इज कनेक्टेड टू युअर कॉम्प्युटर हॅज अ स्पेशल प्रोग्राम associated with this program is called as the device driver or the simply as the driver. हे समजा माझ्याकडे हा प्रिंटर आहे, मी नवीन प्रिंटर आणला आणि ह्याचे फक्त मी केबल लावले आणि मी 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 आता म्हटलं की आता मला प्रिंट कमांड द्यायची, तर शक्य आहे का आपल्याला? नाही. ह्या प्रिंटरचे जे काही ड्रायव्हर असतील ते आपल्याला कॉम्प्युटरमध्ये लोड करायला लागतील. ते कॉम्प्युटरमध्ये लोड केल्यानंतर काय होईल आपल्याला, मग तो प्रिंटर इथून आपल्याला चालू होईल. त्याला आपण काय म्हणतो, डिव्हाइस ड्रायव्हर. हे समजा आपण टी व्ही आणला किंवा आपण डिश आणली तर लगेच लावलं तर लगेच चालू होते का? नाही. तर त्या डिश करता काय काय ड्रायव्हर असतील, काय सॉफ्टवेअर असतील वगैरे, तर ह्या गोष्टींचा आपल्याला इथून अभ्यास करता येतो. लँग्वेज ट्रान्सलेटर. इट कन्वर्ट द प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन रिटन बाय द प्रोग्रामर्स इन टू ए लँग्वेज दॅट कॉम्प्युटर कॅन अंडरस्टँड. म्हणजे आपल्या माणसाला मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळी सगळ्या भाषा येतात, पण कॉम्प्युटरला फक्त 2च भाषा समजतात. त्याला म्हणतो आपण 0 आणि 1. 0 आणि 1 जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, बीट. 8 बीट्स म्हणून काय होतो, एक बाईट तयार होतो. 1024 बाईट्स इक्वल टू 1 किलो बाईट. 1024 KB इंटू 1 मेगाबाईट. 1024 MB टू 1 गिगाबाईट. बरोबर आहे. याला काय म्हणलं, लँग्वेज ट्रान्सलेटर. म्हणजे ह्युमन लँग्वेजमधनं माहिती आपण ट्रान्सफर करायची, तो त्याचं उत्तर मला कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये लगेच देतो. त्याला आपण काय म्हणलं, लँग्वेज ट्रान्सलेटर. कॉम्प्युटरला फक्त 2च भाषा समजतात, 0 आणि 1. माणसाला काय अनेक भाषा समजतात. मनुष्य काय करतो, किती माहिती कॉम्प्युटरला पाठवतो. कॉम्प्युटर काय करतो, प्रोसेस करतं आणि प्रोसेस करून तो त्याच्या भाषेमध्ये उत्तर दाखवलं जातं. म्हणजे कॉम्प्युटरचे प्रोसेस कसं आहे, इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट अशा 3 पद्धतीने इथून आपल्याला केलं जातं. ओके, थँक्यू.